सर्वांना आमच्या चॅनेलकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दंडवत प्रणाम। आज आपण श्री चक्रधर स्वामींनी होळी कुठे आणि कशी साजरी केली ही लीळा पाहणार आहोत। महानुभाव पंथाच्या पवित्र लीळा चरित्र ग्रंथातील उत्तरार्धातील या लीळा सारंग पंडितांची भेट आणि सिमगा म्हणजेच होळीचे सिंपन या केवळ घटना नाहीत, या आहेत भक्तीने उजाळलेल्या तेजाने न्हावून निघालेल्या दिव्य लीळा। नाथसागराच्या अथांग जलाशयात आज पाण्याखाली गेलेले पण भक्तांच्या हृदयात सदैव जिवंत असलेले ते पवित्र स्थान खडकुली। कधी काळी येथे गोदावरीचे शांत पात्र होते, हिरवीगार वनराई होती आणि या रम्य परिसरात आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे दिव्य वास्तव्य होते। उन्हाळ्याचे दिवस होते, शिमग्याचा पावन सण जवळ आला होता। हा पवित्र सण आपण स्वामींच्या ठाई साजरा करावा असा शुद्ध भाव मनात ठेवून स्वामींचे परमभक्त सारंग पंडित आपल्या सहपरिवारासह खडकुलीकडे निघाले। सोबत होता एक बैल, एक घोडा आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य। खडकुलीत पोहोचताच स्वामींचे दिव्य दर्शन झाले। त्या दर्शनाने सारंग पंडित खूप आनंदी झाले। आज मला माझ्या देवाचे दर्शन झाले, मी किती भाग्यवान या भावनेने त्यांनी श्रीचरणी दंडवत घातला। विनम्र स्वरात म्हणाले, देवा, शिमग्याच्या या निमित्ताने आपल्या ठाई पूजा करण्यासाठी आलो आहे। माझी ही पामराची विनंती आपण स्वीकारावी। भक्ताच्या भावनेला ओळखून स्वामी आनंदित झाले आणि त्यांनी परवानगी दिली। स्वामी आसनावर विराजमान झाले। कोणी फुले आणली, कोणी सेवा केली। बाईसांनी सुंदर पुष्प स्वामींसमोर मांडले। सारंग पंडितांचे सर्व पूजा साहित्य श्रीचरणी ठेवण्यात आले। शिमग्याच्या निमित्ताने स्वामींना चंदन व केशराचा सर्वांग सुंदर लेप लावण्यात आला। स्वामींची दिव्य मूर्ती अधिकच तेजस्वी भासू लागली। यथोचित पूजा झाली, स्वामींना आरोगण झाले, भक्तांची पंगत बसली आणि सर्वांनी भोजन केले। भोजनानंतर स्वामी म्हणाले, पांडेया, तुम्ही सहपरिवार आला आहात, आज रात्री गावातच मुक्काम करा। सारंग पंडित प्रेमाने म्हणाले, गोसावी, आपण परमेश्वर असता आम्हाला कशाची भीती? स्वामी गंभीरपणे म्हणाले, उद्या सिमगा आहे, लोक उत्साहात उतावीळ होतील, तुम्ही गावातच राहा। स्वामींचा आदेश मान्य करून सारंग पंडित एल्लम भट्टांच्या घरी मुक्कामस गेले। संध्याकाळ झाली, सूर्य मावळतीला झुकू लागला। नाथोबांच्या हस्ते होळीसाठी गोवऱ्या जमा झाल्या। उपाध्यांच्या करवी होळीची रचना झाली आणि योग्य वेळी होळी पेटवण्यात आली। बाईसांकडून मांड्याचा नैवेद्य मागून तो होळीला अर्पण करण्यात आला आणि तेव्हाच तो अलौकिक क्षण आला। स्वामी होळीजवळ आले। होळीच्या ज्वालांमधून स्वामींच्या श्रीमूर्तीचे तेज अधिकच प्रखर झाले। चंदेरी सोनेरी प्रकाशाने संपूर्ण परिसर न्हावून निघाला। पशु, पक्षी आणि उपस्थित भक्तजन सर्वजण स्तब्ध होऊन त्या दिव्य मूर्तीला पाहत होते। स्वामींनी पदराचे दोन्ही पालव श्रीमुकुटावर धरले आणि होळीला प्रदक्षिणा घातली। क्षणभर वाटले जणू परब्रह्मच त्या ज्वालांमध्ये प्रकट झाले आहे। काही वेळाने स्वामी आसनावर परतले, आरोगण झाले, गुळ विडा देण्यात आला आणि सर्वजण विसावले। दुसऱ्या दिवशी सकाळीच सारंग पंडित पूजावसरासाठी खडकुलीत आले। त्यांनी आधीच चंदन उगाळून ठेवले होते। ते चंदन भक्तिभावाने गोसावींच्या सर्वांगावर लावण्यात आले। शेंदूर, कापूर, कस्तुरी, 5 पोफळे, नारळ असे सर्व पूजा साहित्य श्रीचरणी अर्पण झाले। भक्तजनांना टिळे लावले, सर्वांना तांबूळ दिला गेला। स्वामींना मेघवर्णी घाटा बांधलेला होता। फेट्याचे दोन्ही पालव श्रीमुकुटावर अगदी